गुणरयणभूषणोदयं जीवस्परुवणं। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य भगवान की जय। चलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज। चलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की। चलो परम पूज्य आचार्य प्रवरेक्षण सुंदर सागर जी महाराज। जय परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। योग मार्गाने चालू आहे आपली। योग मार्गणेमध्ये 15 योगांचं वर्णन झाल्यानंतर 5 शरीरांचं वर्णन करतात आणि त्या 5 शरीरामध्ये प्रत्येकाचे जे समय प्रबद्ध आहे ते समय प्रबद्धाची रचना म्हणजे एका समयामध्ये जे आपण वर्गणा घेतल्या, आहार वर्गणा, कारमाण वर्गणा त्या शरीरासाठी, तर त्याची रचना, त्याची जेवढी स्थिती बांधलेली असते त्या प्रत्येक समय प्रबद्धाची काय असते स्थिती, म्हणजे त्यावेळेला बांधली त्यावेळेला ते आता पुढे सांगते स्थिती। तर त्या स्थितीमध्ये प्रत्येक एकेका समयामध्ये त्यातलं थोडं थोडं द्रव्य काय होणार, निर्जरित होणार, उदयाला येणार, म्हणजे निघून जाणार। मग ते किती निघून जात आहे, पहिल्या समयात किती, दुसऱ्या समयात किती निघून जात आहे, तिसऱ्या समयात किती, शेवटपर्यंत किती किती जात आहे, आणि ते असं त्याला म्हणतात निषेक रचना। काय म्हणतात त्याला? निषेक रचना। एका समयात बांधलेल्या समय प्रबद्धाची निषेक रचना कशी होते। तर तिथं 5 शरीर आहेत, तर 4 शरीरांचं वेगळं थोडी पद्धत आहे आणि कारमान शरीराची थोडी वेगळी आहे, परंतु तिथे एकाच दाखवतात तसंच बाकीच्या सगळ्यांचं समजून घ्यायचं आणि जी विशेषता आहे ती सांगतात आपल्याला पुढं। मग त्यात आपण काल काढलं होतं की गुणहानी आयाम 2 बघितलं होतं आपण, नाना गुणहानी आणि गुणहानी आयाम काढला, पण नाना गुणहानी आयाम। गुणहानीचा आयाम सांगितला प्रत्येकाचा किती आहे। औदारिक शरीराचा अंतर्मुहूर्त आहे, वैक्रिक शरीराचा अंतर्मुहूर्त। अंतर्मुहूर्त म्हणजे त्याचा आयाम छोटा आहे, त्याची स्थिती कमी आहे, द्रव्य आहे ते कमी स्थितीमध्ये विभागलं जाणार। पहले निषेक में जो द्रव्य आएगा वो अधिक आएगा ना, और उसका वो क्षय भी बड़ा होगा क्योंकि स्थिति कम है उसकी। 3 पल्य इसके औदारिक शरीर की, वैक्रिक शरीर की कितनी है, वो 33 सागर है। तर त्या औदारिक शरीर वैक्रिक शरीरांचा आयाम छोटा आहे, गुणहानी आयाम अंतर्मुहूर्तच आहे फक्त। एक अंतर्मुहूर्तामध्ये त्याचं काय होतंय, अर्ध प्रमाण होतंय। आणि आहारक शरीराचं पण अंतर्मुहूर्तच आहे, आणि याचं किती आहे तेजस शरीराची गुणहानी आयाम, गुणहानी आयाम विचारलं। पल्ल्याचा असंख्यात्वा भाग आहे। मग पल्ल्याचा असंख्यात्वा भाग आहे, तर तो सांगत असताना त्यांनी कसं सांगितलं की स्थितीला नाना गुणहानीने भागलं की काय, तो गुणहानी आयाम येतो। मग तो पल्ल्याचा असंख्यात्वा भाग म्हणजे किती आहे, तर त्याची स्थिती किती सांगितली, त्याच्या शरीराची 66 सागर, आणि ते 66 सागरला त्याच्या नाना गुणहानीने भाग द्यायचं। तर त्याच्या नाना गुणहानी सांगितलेत, किती सांगितलं, पल्ल्याचे अर्धछेद, बोला तुम्ही पण माझ्याबरोबर, पल्ल्याचा अर्धछेद वजा वर्गशलाकाचे अर्धछेद गुणिले असंख्यात, हे त्याचे काय आहेत, नाना गुणहानी आहेत। मग त्या स्थितीला नाना गुणहानीनं गुणलं, भागलं की काय आलं त्याचं, गुणहानी आयाम 66 सागर भागिले अर्धछेद वजा वर्गशलाकाचं अर्धछेद गुणिले असंख्यात, हे सांगितलं होतं। त्याच्या शरीराचा हा गुणानी आयामाला नाना गुणानी आहेत। आता ते काढ, हे नाना गुणानी आहेत। कालच्या स्थितीला नाना गुणानी भागलं की गुणानी आयामच आला ना। मग हे तावलौकिक गणितामध्ये असंच ठेवायचं, गुणानी आयाम असं।
आणि कारमंशराचा गुणाने आयाम किती आहे सांगितलं, तो पण पल्ल्याचा संख्यात्वा भाग आहे. ते 70 कोडाकोडी सागराला त्याच्या नाना गुणाने भाग द्यायचं. म्हणजे आता 5च्या नाना गुणाने घेते तर अवतार ईश्वराचे अंतर्मूर्त. आता हे लिहिलं म्हणजे अंतर्मूर्त समजायचं. अवतार ईश्वर हा गुणाने आयाम आहे. वैक्रिक शरीराचा गुणाने आयाम नाही, नाना गुणाने सांगते मी. नाना गुणाने सांगितलं, सांगायचं म्हटलं ना. नाना गुणाने सांग. 3 पल्य भागिले अंतर्मूर्त या काय झाल्या नाना गुणाने. नंतर 33 सागर अक्षराच्या नाना गुणाने संख्या. तुम्ही थोडे इकडे बसा, म्हणजे इकडे दिसते तुम्हाला. इकडे कोण पुरुष जादा नाही, तुम्ही थोडस तिकडे सारख्या नाही ना, इकडे सर बघत, म्हणजे फळाचं लिहिलेलं दिसते त्यांना. तेजस शरीराच्या नाना गुणाने आपण काढल्या सांगितलं. त्या पल्ल्याचा अर्धछेद वजा वर्गशलाकाचे अर्धछेद गुणिले संख्यात. असंख्यात असंख्यात बरोबर आहे. चांगलं लक्ष आहे तुमचं. आणि कार्बन शरीराच्या नाना गुणाने अर्धछेद वजा वर्गशलाकाचे अर्धछेद. असे पाच शरीराचे काय काढले आपण नाना गुणाने, म्हणजे एकूण गुणाने किती होतात त्याचं जे आपण द्रव्य हे करणार आणि त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये वाटून दिलं असताना अर्धे 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 भाग किती होणार. हे कारमान शरीरापेक्षा, तेच काल सांगितलं ना तुम्हाला, शरीर तेजस शरीराची स्थिती कमी आहे, कार्बन शरीराची स्थिती जास्त आहे. मग ह्यामध्ये जास्त व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला. स्थिती जास्त असतील तर नाना गुणाने जास्त व्हायला पाहिजे असं वाटतात, परंतु उलट आहे. इथं गुणाने आयाम मोठा आहे तेजस शरीराचा, छोटा आहे. गुणाने आयाम गुणाचा तेजस शरीराचा छोटा आहे, त्यामुळे स्थिती कमी असून सुद्धा त्याच्यामध्ये जास्त गुणाने होतात. आणि कार्बन शरीराचा गुणाने आयाम मोठा आहे, म्हणून त्याचं द्रव्य पण अनंतपट आहे ना. तेजस शरीराच्या अनंतपट द्रव्य त्याचं, आणि ते द्रव्याचंच काय होत असतं, विभाग होत असतं. आणि त्याचं कार्बन शरीराचं जे गुणाने आहे मोठं असल्यामुळं त्याच्या नाना गुणाने काय झाल्या, कमी झाल्या. हे आपण काढल्या होत्या काल त्या सूत्रानं, की एक गुणानेचा एवढा आयाम तर एवढ्या स्थितीमध्ये किती गुणाने होतील असं त्रैरशिक. तसंच गुणाने आयामाचं माहित आहे आता, परंतु ते काढले, त्या प्रोसिजर सांगितली त्यांनी कशी काढायची. की आता हे प्रमाण राशी करायचं सगळं. प्रमाण राशी करायचं आता ह्याला, म्हणजे एवढ्या गुणहानींची स्थिती एवढी आहे तर एका गुणहानीमध्ये किती स्थिती येणार, म्हणजे गुणाने आयाम निघणार. आता आपण अंकगणितानं बघितलं ना की 8 समयांची एक गुणहानी, तर 48 समयामध्ये किती गुणहानी होणार, तर 6 झाल्या. तसं आता एवढ्या स्थितींची, एवढ्या गुणहानींची एवढी स्थिती आहे, एवढ्या नाना गुणहानी आहे, त्यांची स्थिती किती आहे, पल्ल्याची. याची स्थिती आहे 3 पल्य. ते नाना गुणाने किती स्थितीमध्ये होणार, 3 पल्ल्यामध्ये होणार. तर एका गुणहानीची स्थिती किती, म्हणजेच आयाम किती एका गुणहानीचा, एका गुणहानीचा आयाम किती. मग काय करणार, काल सूत्र सांगितलं होतं ना, फल गुणिले इच्छा भागिले प्रमाण.
मग फल 3 पल्ल्या, इच्छा 1 आणि इथं प्रमाण राशी. प्रमाण राशी येणार म्हणजे एवढ्या गुणहानींची एवढी स्थिती, तर एका गुणहानीची किती स्थिती? हा, वेगरेषाची काढायचे. काढा आता सगळेजण, स्वतः काढा तुम्ही. मी तुम्हाला काल विसरले सांगायला, घरून काढून आणा म्हणून सांगणार होते आणि ते विसरून राहिलंय सांगायचं. असं उलट काढून आणा म्हणून. सोपं आहे ते, काय अवघड नाही येतात. 33 सागर हे जे इथं भरल्याचे एवढ्या नाना गुणहानी आहेत, त्यांची 33 सागर स्थिती आहे. तर एका गुणहानीची स्थिती किती? तर इथं पण 33 सागर जाणार आणि काय राहणार? हे अंतर्मूर्त गुणहानी आहे. सांगितलेलंच आहे गातेमध्ये, फक्त आता तो काढला सूत्राच्या अपेक्षेने. आहारकाची संख्या नाना गुणहानी किती स्थितीच्या आहेत? त्या अंतर्मूर्त मोठा घ्यायचा, 2दा संख्यातानं गुणायचं. एवढ्या नाना गुणांची एवढी स्थिती आहे, तर एका गुणहानीची किती होणार? तर इथं अंतर्मूर्त भागिले संख्या, एक संख्यात ना आश्रयाच्या त्या संख्यातनं गुण आहे, तर एका गुणहानीची स्थिती किती? छोटा अंतर्मूर्त येणार स्थितीच्या पेक्षा. आता एवढ्या नाना गुणहानीची स्थिती किती आहे? 66 सागर. तर एका गुणहानीचा आयाम किती येणार? एका गुणहानीचा आयाम किती येणार? तर 66 सागराला या नाना गुणहानीने भागायचं. 66 सागर. इथं संख्यात पल्ले ठेवलं तरी चालतंय, कारण 66 सागर म्हणजे काय आहे? संख्यात पल्लेच झाले ना ते. किती पल्ले झाले? किती पल्ले काल सांगितलं होतं? हा, म्हणजे 10 कोडाकोडीनं गुणायचं, म्हणजे 660 कोडाकोडी पल्य. 66 सागर म्हणजे 660 कोडाकोडी पल्य. 10 गुणायचं ना त्याला. म्हणजे त्याला त्याच्या भाषेमध्ये संख्यात पल्ले असं ठेवतात, असं लिहितात संख्यात पल्ले. ठीक आहे, तर आपल्याला तसंच ठेवतात सध्या. आणि त्याला भागायचं नाना गुणहानीने. वर्गाच्या लाखाच्या अर्धाचे पल्ल्याचे अर्धछेद वजा वर्गाच्या लाखाचे अर्ध गुणहानी आहे आम्हाला. पल्ल्याचा असंख्यात्व भागच आहे हा, कारण आपण त्याला भागलं संख्यात पल्ल्याला, ह्या पल्ल्याच्या अर्धछेद वजा वर्गशलाकाच्या अर्धछेदान भागलं तर पल्ल्याचा असंख्यात्व भाग येतोय. 70 कोडाकोडी सागर. तर त्याचा गुणहानी किती येणार? 70 कोडाकोडी सागर. हे पण संख्यात पल्ले येणार. हे किती पल्ले येणार? किती येणार खरं संख्यात? म्हणजे 10 कोडाकोडी नको ना. 700 कोडाकोडी सागर. हे पल्य 700 कोडाकोडी पल्ले. 4 वेळा कोडाकोडी येणार, कारण हे 2 कोडा आहेतच आणि आपण 10 कोडाकोडीनं गुणणार. मग किती येणार? 700 कोडाकोडी पल्य. एवढं ते म्हणजे आता एकूण नाना गुणहानी किती आहेत आणि गुणहानी आयाम किती आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं आता लक्षात घ्या, गुणहानी आयाम लक्षात येत आपल्याला. हे तिन्हीचं सारखं आहे, अंतर्मूर्त गुणहानी आयाम. आता इथं त्याच्या शरीराचा गुणहानी आयाम काय आहे? छोटा आहे की मोठा आहे? छोटा आहे काय? कारण एकतर भाज्य राशी पण कमी आहे आणि त्याची भागा राशी मोठी. भाज्य राशी खूप छोटी आहे 66 सागर, आणि त्याची जी भागा राशी ह्याच्यापेक्षा असंख्यात पट आहे. मग मोठ्या संख्येने भागल्यानंतर तर काय होतंय?
छोटं येणार ना, म्हणून हे तेजस्वी ह्याच्यापेक्षा असंख्यात पट कमी आहे काय गुणहानीचा आयाम, आणि त्याच्यापेक्षा कार्बन शरीराचा गुणहानीचा आयाम जो आहे तो असंख्यात पट कमी. दोन्ही पल्ल्याचा असंख्यात्व भागच, परंतु त्या असंख्यात्व भागामध्ये सुद्धा एवढा फरक येतो. कारण इथं भाज्य राशी पण ह्याच्या किती पट झाली, किती तर कोडाकोडी पट झाली. कारण आपण तिथं 660 कोडाकडी आणि इथं 700 कोडाकोडी पल्ले आहे. एवढी पट ती भाज्य राशी आहे, आणि भागा राशी याच्यापेक्षा खूप कमी, असंख्यात पट कमी आहे. त्याच्यावरूनच आपल्या लक्षात येते की गुणहानी आयाम ह्याचा काय आहे, ह्याचा मोठा आहे आणि ह्याचा छोटा आहे. आणि नाना गुणहानी तेजस शरीराच्या, आता नाना गुणहानी कुणाचे कमी आहे कुणाचे जास्त सांगायचे. नाना गुणहानी किसकी कम है और किसकी ज्यादा है, या पर दिमाग अपना लगाना. सगळ्यात कमी हे आहाराक्षराच्या लक्षात येते आपल्याला, संख्यातच आहे. सगळ्यात आहाराक्षराच्या नाना गुणांनी कमी आहे. त्याच्यापेक्षा आता जास्त कुणाची असणार नाना गुणहानी, कार्बन शरीराचे येणार. कार्बन शरीराच्या ह्याच्यापेक्षा असंख्यात पट येणार, ह्याच्यापेक्षा असंख्यात पट तेजस शरीराचे येणार, आणि ह्याच्यापेक्षा असंख्यात पट औदारिक शरीराच्या, आणि ह्याच्यापेक्षा असंख्यात पट संख्यात पट येतील. 110 कोडाकोड येतील नाही तर, कारण हे 3 पल्ल्याने सागर 33 म्हणजे 110 कोडाकोडी गुणित आहे. 110 कोडाकोडी गुणित काल सांगितलं ना तुम्हाला नाना गुणाने ह्याच्या, म्हणजे हे येणार आहे. मग ह्याच्यावरून आता ह्याच्या अन्योन्याभ्यस्त राशी काढायची आपल्याला. पुढं तिसरं प्रमाण काय काढलं तर आपण गुणाने काढल्या, गुणाने आयाम काढला. आता अन्योन्याभ्यस्त राशी काढायची. अन्योन्याभ्यस्त राशी जे परस्पर गुणा करून आलेली राशी कशाला येणार तर जेवढं नाना गुणहानींचं प्रमाण आहे तेवढ्या वेळेला 2-2चा अंक ठेवायचा. आता जसं आता उदाहरण आपले 6 नाना गुणहानी आहेत अंकगणितामध्ये. 48 भागिले 8 बरोबर किती नाना गुणहानी येतात 6. तर 6 वेळा आपण 2-2चा अंक ठेवून केम गुणला. तर किती आले 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64 आले. याची अन्योन्याभ्यस्त राशी. नाना गुणहानीचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्या वेळेला 2-2चा अंक ठेवून काय करायचं परस्पर गुणा करायचं. तर काय ते अन्योन्याभ्यस्त राशी येते. आता आपल्याला या 5 शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी काढायची. आता हे जसं 3 पल्ले 33 सागर आहे त्याला 48 मांडला आपण, आणि गुणहानी आयाम 8 मांडला, आणि त्याला गुण स्थितीला गुणहानी आयामानं भागलं की काय येतात नाना गुणहानी येतात. मग आता आपण ज्या अंकगणितानं काढणार ना त्याचं हे अंकगणित मांडलेलं आहे. 48 स्थिती घेतली, 8 गुणहानी आयाम घेतला आणि 6 नाना गुणहानी घेतल्या. तर तिथं 64 आले नाना गुण आपलं अन्योन्याभ्यस्त राशी. आता ह्या 5 शरीराच्या अन्योन्याभ्यस्त राशी काढायच्यात आपल्याला. किती आहेत ना अन्योन्याभ्यस्त राशी, तर त्या अन्योन्याभ्यस्त राशीवरून पण आपल्याला लक्षात येईल की हे प्रमाण कमी जास्त कसं आहे ते. हे इकडचं पुसते आता, हे इकडचं पुसा, हे एवढं पुसा नाना गुणांक एवढं असू दे. जी आपली मागची मार्गणा कोणती झाली तिथं याच्या अगोदर काय मार्गण्याच्या शेवटी एक गणित आलं होतं, त्याला तुम्ही कोण होता नव्हता मला माहित नाही. शेवट 215 गातेमध्ये त्या गणितावर नाही तर काढायचं त्यात अन्योन्याभ्यस्त राशी. दिन्न छेदेन वैद इच्छिद राशी शेतात घेतलं होतं मला वाटतं ते शेवटचं पण तिथं आलं होतं. तुम्ही पण इकडे सारखा सगळेजण इकडचे लोक.
आता पहिल्यांदा हे करूया म्हणजे लक्षात येईल. आता इथं हे अवधारिक शरीराचे अन्योन्याभ्यस्त राशी किती आहेत? 3 पल्ले भागिले अंतर्मुहूर्त, म्हणजे आहे पल्ल्याचा असंख्यात्वा भागच. थोडक्यात बघितलं तर काय आहे, कारण का हे बघा 3 पल्य आणि अंतर्मुहूर्त आहे. आता ह्या 3 आपण संख्याताला भाग देऊन टाकतो, मध्ये संख्यातच राहणार. हे 3 संख्या आहे ना, संख्याताला भाग दिलं तर काय राहणार? संख्यातच राहणार. मग 3 गेले आपण समजूया, सामान्य समजण्यासाठी तुम्हाला सांगायला लागले. म्हणजे मग काय झालं, पल्ल्याला अंतर्मुहूर्ताचा भागच झाला ना. मग पल्ल्याला अंतर्मुहूर्तानं भागलं म्हणजे तो पल्ल्याचा असंख्यात्वा भागच झाला ना. अंतर्मुहूर्त ही संख्या असंख्यातच, त्याच्यामध्ये समय आहेत. एका अंतर्मुहूर्तामध्ये समय किती आहेत? असंख्यातच आहेत. कारण का जगनयुक्त असंख्यात प्रमाण समयाची 1 आवली होते आणि अशा संख्यात आवली आहेत, म्हणजे ही मध्यमयुक्त संख्या येते. ते अंतर्मुहूर्त कुठली संख्या येते? मध्यमयुक्त असंख्यात, म्हणजे पल्ल्याचा असंख्यात्वा भाग आला. हा पल्ल्याचा असंख्यात्वा भाग आहे, हा पण पल्ल्याचा असंख्यात्वा भाग आहे, हा पण आणि हा पण पल्ल्याचा असंख्यात्वा भाग आहे. परंतु त्याच्यामध्ये किती फरक आहे ते आपल्याला लक्षात येईल. तर अवधारिक शरीराच्या, आता आहे तसंच लिहिते फक्त. तर एवढ्या वेळेला काय करायचं आपल्याला? 2-2चा अंक ठेवून परस्पर गुणा करायचा आहे. म्हणजे काय येणार? अवधारिक शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी येणार. हे अन्योन्याभ्यस्त राशी कशासाठी पाहिजे? आता हे आपल्याला रचना करण्यासाठी समय प्रबंधाची, मग त्याच्यासाठी अन्योन्याभ्यस्त राशी आवश्यक आहे. कारण त्या अन्योन्याभ्यस्त राशीनं भागलं की ते मग गुणाने, एका गुणाने मध्ये किती प्रमाण येते ते निघते. मग एवढ्या वेळेला 2-2चे अंक ठेवल्यावर किती राशी येते? तर आता ही सगळं असंख्याताचं गणित आहे, ते काय आपण काढू शकणार नाही. परंतु त्याचं सूत्राच्या माध्यमातून हे प्रमाण काढलं जाते. तर कसं काढायचं? तर तिथं सूत्र दिले त्यांनी. आपण आता हे प्रमाण राशी, इच्छा राशी आणि फलराशी इच्छा राशी ठेवली, तर त्याच पद्धतीनं ठेवायचं. म्हणजे जसं उदाहरण घेतलं की प्रमाण राशी दे आणि विरलन ठेवायचे. विरलन आणि दे हा शब्द आलेला आहे. विरलन म्हणजे जी संख्या सांगितली असेल तेवढ्या वेळेला 1-1चा अंक ठेवायचा, आणि दे म्हणजे त्याच्यावर जितकी संख्या द्यायला सांगितली असेल ती त्याच्यावर डोक्यावर ठेवायची आणि मग त्याचा परस्पर गुणाकार करायचा. आता इथं समजा की विरलन आहे 16. एक अंकगणिताने सांगते पहिल्यांदा, मग ते आपल्याला ह्याच्यामध्ये असंख्याताच्या गणितामध्ये समजेल. आणि विरलन आहे ते राशी 2, जे 16 वेळेला आपण 1-1चा अंक ठेवायचा आणि त्याच्यावर 2-2 द्यायचे. मग कोणती राशी येते? किती राशी येते चेतन भैया? 16 वेळेला आपण असे 2-2 ठेवले आणि त्याचा परस्पर गुणाकार करा, किती येते? 50चे अर्धछेद 16. काल सांगितलं ते तुम्हाला. 50चे अर्धछेद किती आहेत? 16. मग कुठल्या पण राशीचे जेवढे अर्धछेद येतात तेवढ्या वेळा 2-2 ठेवलं तर तीच राशी येते. कुठल्या, आता 16चे अर्धछेद 4 आहेत, मग 4 वेळा आपण 2-2 ठेवायचं. मग काय येणार? 2-2 4, 4-2 8, 8-2 16. कारण का ते अर्ध केलंय, ते दुप्पट केलंय, म्हणजे त्याचाच अर्थ तोच झाला ना. कुठल्या पण राशीचे जेवढे अर्धछेद असतात तेवढ्या वेळेला पण 2-2 अंक ठेवून परस्पर गुणाकार केला तर ती राशी येते. तसं 50चे अर्धछेद 16 आहेत, म्हणून 16 वेळेला पण 2-2 गुणलं की 50 येणार. ते 16 वेळेला गुणायचं आहे ना 2-2, तर काय येणार? 50 म्हणजे 65,536. त्याला म्हणतात 50 नाव, प्रमाण आहे. त्याची संतुष्टी काय? फक्त एवढं ठेवायचं 65 आणि त्याला म्हणायचं 50. पूर्ण संख्या लिहायचं नाही, शॉर्ट हँड काय देतं 50 म्हणायचं. आता इच्छा राशी
आणि देय ठेवायचे 2. म्हणजे 64चं विरलन करायचं आणि त्याच्यावर देय 2 ठेवायचे, परस्पर गुणाकार करायचा. आता हे उत्तर काढणं किती आपल्याला काय असते अवघड. एवढ्या वेळा 2-2चा केवढा गुणाकार करायचा. तर ह्या सूत्राच्या माध्यमातून आपण ते काढू शकतो लवकर. तर इथे सूत्र सांगितले तर 215 इथे ह्याच्यामध्ये पण त्याने टिकेत दिलेला आहे. दिन्नच्छेदे नवहिद इठच्छेदेही. तुमच्या ह्याच्यामध्ये असेल बघा, हां तिथं दिलेलं असेल नोट्समध्ये. सूत्र दिलं नसलं तरी त्याचं हे दिलं असेल, म्हणजे सूत्र लिहून. ते सूत्र लिहिते आता मी. पैद विरलने भजिदे लद्दमेद इठ्ठराशी नन्नो हदिहे होदी पैद धनम. काय करायचं, जी फलराशीची विरलन राशी आहे त्याला दे राशीच्या अर्धच्छेदाने भागायचं. विरलन राशी किती आहे इथं आपली 16 आणि दे राशी किती आहे 2. त्याचे अर्धच्छेद किती येणार 1. त्याचं सूत्र लिहूया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ही विरलन म्हणजे आपली जी इष्ट राशी असते ना, ही इष्ट राशी आहे काढायची. त्याची जी विरलन राशी आहे म्हणून आपण फलराशीचे अर्धच्छेद म्हटलं तरी पण चालतं. इथं ही फलराशी आणि त्याचे अर्धच्छेद आहेत ना हे. तर फलराशीच्या अर्धच्छेदाला अर्धच्छेद भागिले त्या देय राशीचे अर्धच्छेद. हा सूत्र म्हणजे काढायसाठी. ह्याचं जे उत्तर येईल त्या उत्तरानं काय करायचं, इच्छा राशीची जी विरलन राशी आहे त्याला भागायचं, जे आपल्याला विचारलंय ना. म्हणजे इथं गणित कसं म्हणणार आपण, 16 वेळेला 2-2चा गुणाकार ठेवल्यानंतर 5-536 येतात. तर 64 वेळा 2-2चा अंक ठेवल्यानंतर काय येणार. जसं तुमच्या आता घातांकांच्या ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर जर 2चा घात 16 आहे तर उत्तर किती येत आहे 5-536 येते. जर 2चा घात 64 असेल तर किती उत्तर येतंय हे काढायचं सूत्र आहे ते. तर काय करायचं मग आता, ह्या राशीला ह्याच्या अर्धच्छेदाने भागायचं. ह्याचे अर्धच्छेद आहेत हे. त्यानं ह्याच्या अर्धच्छेदाला दे राशीच्या अर्धच्छेदानं भागायचं आणि जे उत्तर येईल त्याच्यानं काय करायचं, ती आता इच्छा राशीची जी विरलन राशी आहे, इच्छित राशीची विरलन राशी म्हणजे थोडक्यात इच्छा राशीच आहे ती. परंतु 2-2 राशी आहेत ना इथं विरलन आणि देय अशा. हा म्हणजे ह्याचं जे उत्तर येईल त्यानं ह्याला भागायचंय. ह्या देय राशीच्या अर्धच्छेदाने ह्या विरलन राशीला भागायचं. जे उत्तर येईल त्यानं पुन्हा त्या विरलन राशीला भागायचं आणि ह्याचं जे उत्तर येईल, आता हे किती येणार उत्तर 64 भागिले 16 भागिले 1. इथे एकच आहे ना. मग आता 16 + 64 उत्तर किती आलं 4 आलं. तर एवढ्या वेळेला ह्या राशीला ठेवून गुणायचं परस्पर. 4 वेळेला काय करायची, फल राशी ठेवून परस्पर गुणाकार केला की ह्याचं लब्ध राशी येते. म्हणजे तेवढं त्याचं परस्पर गुणाकार केल्यावर तेवढं उत्तर येते. हे थोडक्यात सोपं आहे ना. ह्याचं विरलन 64 ह्याचं 16 आहे. आता इथं ते 2च असल्यामुळे प्रश्न नाही, एकच अर्धच्छेद येतोय. मग त्या विरलन राशीला ह्या विरलन राशीनं भागायचं थोडक्यात. मग किती आलं 4. मग 4 वेळेला ही फल राशी ठेवायची
पन्नट्टी गुणिले पन्नट्टी गुणिले पन्नट्टी गुणिले पन्नट्टी, एवढं उत्तर आलं त्याचं. जे 64 वेळा 2 2 ठेवल्यानंतर हे उत्तर येणार, म्हणजे 1 कट्टी आली. पन्नट्टीचा वर्ग बादाल आणि बादालचा वर्ग 1 कट्टी. हे म्हणजे आता असंख्यात अनंताचं गणित असेल तर त्याचा आपण गुणाकार 2 2चा करू शकत नाही, परंतु आपल्याला जे माहीत आहे त्याच्यावरनं उत्तर काढायचं. आता हेच गणित, हे गणिताचं हे समजलं तुम्हाला सूत्र. काय केलं की 16 वेळा विरलन ठेवून 2 2चा गुणाकार करायचा असेल तर 536 उत्तर येते. तर 64 वेळा 2 2 ठेवल्यानंतर किती उत्तर येते, तर ते काढण्यासाठी काय केलं, ह्याच्या इच्छा राशीला ह्या विरलन राशीनं भागलं आणि जेवढं येईल तेवढ्या वेळेला ही फलराशी ठेवायची आणि परस्पर गुणाकार करायचा, म्हणजे ते काय आलं, उत्तरच आलं त्याचं. म्हणजे 64 वेळा 2 2 ठेवल्यावर हे 5,536 4 वेळा ठेवून त्याचा गुणाकार करायचा, म्हणजे 5,536च्या वर 4 घातांक ठेवायचा. आता हेच उत्तर आपल्याला हे जे काढायचं औदारिक शरीराचं काढायचंय. आता औदारिक शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी असंख्यात लोक येते. किती येते? असंख्यात लोक येते. मग ते लोकाच्या भाषेमध्येच उत्तर येणार. मग तिथं लोक आपण काय ठेवायचं, इथं तुम्ही आता गणित बघितलं त्या लोकाचे पण अर्धछेद बघितले असतील. लोकाचे अर्धछेद किती आहे, सगळे जगस्रांचे अर्धछेद किती वगैरे काढलं तर ते लोकाचे जेवढे अर्धछेद आहेत तेवढी विरलन राशी ठेवायची. लोकाचे अर्धछेद म्हणजे किती आहेत, घणांकुलाच्या जगश्रेणीच्या तिप्पट. जगश्रेणीचा वर्ग जगत्प्रतर आणि जगश्रेणीचा घन लोक आहे. मग जगश्रेणीचे जेवढे अर्धच्छेद येतील त्याच्यात तिप्पट लोकाचे अर्धच्छेद येतात. मग जगश्रेणीचे अर्धच्छेद किती आहेत, अर्धच्छेद म्हणजे अर्ध करत जायचं. लोकाचे जेवढे प्रदेश आहेत त्याचा अर्ध करायचं, पुन्हा त्याचे अर्धे, त्याचे पण अर्धे, असं कुठंपर्यंत करायचं, 2 येईपर्यंत त्याचे अर्धे अर्धे करायचे, तर त्याला अर्धच्छेद म्हणतात. मग तिथं आपण सूत्राच्या माध्यमातून सगळ्या ह्या असंख्यात संख्यांचं काय काढलेलं, अर्धच्छेद काढलेले आहेत. तर जगश्रेणीचे अर्धच्छेद किती, तर जगश्रेणीची जी विरलन राशी त्याला त्याच्या देह राशीच्या अर्धच्छेदानं गुणायचं. तर जगश्रेणीची विरलन राशी आहे पल्ल्याचा अर्धच्छेदाचा असंख्यात्वा भाग, म्हणून तिथं हे असंख्यात असं ठेवलेलं आहे. आणि त्याची जी विरलन राशी आहे, विरलन राशी एवढी आहे आणि त्याची जी देह राशी आहे ती घणांकुल आहे. मग घणांकुलाचे अर्धच्छेद किती आहेत, सूच्यंकुलाच्या तिप्पट आहेत. सूच्यंकुलाचे अर्धच्छेद पल्ल्याचे अर्धच्छेद गुणिले पल्ल्याचे अर्धच्छेद, कारण का तिथं आता ते पाठीम जावं लागते सगळं. एवढं कसं आहे ते सगळं अगदी कारणसहित आपल्या लक्षात येईल, परंतु थोडंसं गणित सगळं डोक्यात आलं तरच हे लक्षात येणार. कारण का सूच्यंकुल काढताना काय करतो, थोडं ज्यांना समजते त्याने थोडं समजून घ्या, बाकीचे नाही का फक्त म्हणजे ज्यांना समजण्याची पात्रता आहे त्यांना म्हणजे ते वंचित राहायला नको ह्याच्यापासून एवढंच सांगायचं फक्त की सूच्यंकुलाचे हे नाही कळालं तरी सुद्धा चालते तुम्हाला, फक्त मी लिहिलं तरी पण चालते एवढे आहेत म्हटल्यानंतर. परंतु ते कसे आले हे समजलं की अजून आपल्याला ते चांगलं लक्षात पण राहतंय आणि त्याचा आनंद पण येतोय की घणांकुलाचे अर्धच्छेद हे सूच्यंकुलाच्या तिप्पट आहेत. मग सूच्यंकुलाचे अर्धच्छेद किती आहेत, सूच्यंकुलाची जी विरलन राशी आणि देह राशी, सूच्यंकुलाची विरलन राशी किती आहे, तर पल्ल्याचे अर्धच्छेद हे त्याची विरलन राशी आहे, म्हणून तिथं एक अर्धच्छेद ठेवला.
कुठल्या पण राशीचे अर्धछेद काढायचे असतील ना, तर विरलन राशीचे अर्धछेद, विरलन राशी गुणिले देय राशीचे अर्धछेद असं सूत्र आहे. हे 8 सूत्र आहे. गणित अधिकार झाला ना, त्याच्या शेवटी 8 सूत्र आलेले त्याच्यामध्ये विरलन राशी. आता तुम्हाला हे जे अर्धछेद 5,536 अर्धछेद किती आहेत असं काढायचं आहे. तर त्याची जी विरलन राशी असते ना, त्याला त्याच्या देय राशीच्या अर्धछेदानं गुणायचं. मग 5,536 ची विरलन राशी किती आहे? 16. आणि त्याची देय अर्धछेद राशी किती आहे? 2. 2 वेळेला 16 अंक ठेवला की याला, किंवा हे पण आहे त्याचं 4 गुणिले 16 म्हणजे असं. आता तसं पण येते ना उत्तर, ते फारच आवडलं होतं मला त्याचं उत्तर. 16 गुणिले 16 गुणिले 16 गुणिले 16 म्हणजे 5,536 येते. विरलन राशी किती आली? 4. आणि देय राशी किती? 16. 4 वेळेला आपण 16 ठेवले ना, एकावर 16 ठेवून गुणलं तर काय भेटलं? 65,536. मग त्याचे अर्धछेद किती आहेत असं विचारलं तर ह्या सोप्या भाषेत आपण अर्धछेद काढू शकतो. त्याचे विरलन राशी किती आहे? 4 आहे. तर 4 ठेवायचे. देय राशी किती आहे? 16. 16चे अर्धछेद किती आहेत? 4. तर 4 गुणिले 4 किती आले बरोबर? 16. देय राशीचे अर्धछेद किती आले? 16. म्हणजे हे पद्धत आहे. तसं इथं सूच्यंकुल कसं येते? पल्ल्याचे अर्धछेद वेळेला पल्ले ठेवले आपण. सूच्यंकुलाची विरलन राशी किती आहे? पल्ल्याचे अर्धछेद जेवढे आहे तेवढी त्याची विरलन राशी आहे. आणि त्याची देय राशी काय आहे? पल्ले आहे. पल्ले 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 किती वेळा ठेवायचं? जेवढे पल्ल्याचे अर्धछेद आहेत तेवढ्या वेळेला पल्ले 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 ठेवला आणि परस्पर गुणाकार केला आपण, तर काय येणार तिथं? सूच्यंकुल येते. सूच्यंकुल खूप मोठं आहे पल्ल्यापेक्षा. तुम्हाला भावभाषण झालं असेल गणित शिकत असताना. सूच्यंकुल खूप मोठं आहे आणि पल्ले खूप छोटा आहे. कारण का म्हणून सांगितलं तिथं की सूच्यंकुलाच्या असंख्याताव्या भागामध्ये असंख्यात कल्पकाळ होतात. कल्पकाळाचे समय किती आहे? सूच्यंकुलाच्या असंख्याताव्या भागामध्ये. सूच्यंकुल एवढं मोठं आहे कारण का पल्ल्याचा आपण एवढ्या वेळा गुणाकार केला त्यावेळेला काय आलं? सूच्यंकुल आलं. म्हणून तिथं विरलन राशी सूच्यंकुलची किती आहे? पल्ल्याचा अर्धछेद आहे आणि त्याची देय राशी पल्ले आहे. आणि तर काय घ्यायचंय? देय राशीचे अर्धछेद घ्यायचे आहेत म्हणजे पल्ल्याचे अर्धछेद आहे. पल्ल्याचे अर्धछेद गुणिले पल्ल्याचे अर्धछेद म्हणजे सूच्यंकुलाचे अर्धछेद झाले. हे काय झाले? हे सूच्यंकुलाची विरलन आणि देय राशी आहे. ते सूच्यंकुलाचे अर्धछेद किती झाले? पल्ल्याचे अर्धछेद गुणिले पल्ल्याच्या, म्हणजे पल्ल्याच्या अर्धछेदाचा वर्ग झाला. त्याचा गुणाकार केला. आणि त्याच्यात तिप्पट गुणाचे आहेत घणांगुलाचे. आणि घणांगुलाच्या इथं ठेवायचं. हे थोडंसं कुणाला नाही लक्षात आलं नव्हते. हे कुणाचे आले? घणांगुलाचे आले. आणि जगश्रेणीचे आले. हे कुणाचे आले? जगश्रेणीचे. कारण जगश्रेणी राशी कशी येते? एवढी विरलन राशी ठेवायची, अर्धछेदाचा असंख्यातावा भाग, आणि त्याच्यावर घणांगुल ठेवल्यानंतर परस्पर गुणाकार केल्यावर काय येतं? जगश्रेणी येते. मग विरलन राशी ठेवली आणि देय राशीचे अर्धछेद ठेवले, घणांगुलाचे अर्धछेद ठेवले, म्हणजे कशाची राशी आली? ती जगश्रेणीचे अर्धछेद आले. आणि जगश्रेणीच्या अर्धछेदाच्या तिप्पट कशाचे अर्धछेद आहेत? लोकाचे अर्धछेद आहेत. कारण जगश्रेणीचा कुठले पण राशी असेल तर त्याच्या घणाचे अर्धछेद त्याच्या तिप्पट येतात. ते 4चे अर्धछेद किती आहेत? 2. मग 4चा घन किती होतोय?
64. 64चे अर्धछेद किती होणार? तिप्पट करायचं. 4चे अर्धछेद 2. तर 64चे अर्धछेद किती? तिप्पट 6 येणार. तर 6 वेळा आपण 2 2चा गुणाकार ठेवला की 64 येणार. 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64 येणार. म्हणजे इथं काय सांगायचं उद्देश की काय चालू होतं आपलं, लोकाचे अर्धछेद चालले होते. तर जगत श्रेणीच्या पेक्षा लोकाचे अर्धछेद काय होणार? तिप्पट येणार. कारण जगत श्रेणीचा घन म्हणजे लोक आहे. म्हणून इथं फक्त काय करणार मी? 9. हे कुणाचे अर्धछेद आले? लोकाचे अर्धछेद आले. लोकाचे संपूर्ण लोकाकाश त्याचे जे प्रदेश आहेत ना त्याचे अर्धछेद किती होतात? त्याचे आपण अर्ध केलं तर एवढे होतात. म्हणजे पल्ल्याचे अर्धछेद गुणिले पल्ल्याचे अर्धछेद गुणिले अर्धछेदाचा असंख्यात्वा भाग आहे हा, आणि पल्ल्याचे अर्धछेद गुणिले पल्ल्याचे अर्धछेद गुणिले 9. एवढ्या वेळेला आपण 2 2 2 2 संख्या ठेवली आणि परस्पर गुणाकार केला तर काय येतं? लोक येतो. लोकाचे अर्धछेद आहेत ना. ज्याचे अर्धछेद असतील तेवढ्या वेळा 2 2 ठेवलं की तीच राशी येणार. पण लोकाचे एवढे अर्धछेद आहेत आणि ते तेवढ्या वेळेला आपण 2 2 ठेवल्या नंतर इथं फलराशी काय येणार? लोकाचे काय करायचं? 3 रेषा. म्हणजे औदारिक शरीराच्या अन्योन्याभ्यस्त राशी असंख्यात लोक येते. ते कसं येते त्याच्यासाठी हे सूत्र आहे. तर एवढ्या वेळेला 2 2 ठेवल्यानंतर लोक येतो. मग आपल्याला किती वेळा 2 2 ठेवायचं? एवढ्या वेळेला 3 पल्ले भागिले अंतर्मुहूर्त. ही राशी या लोकाच्या अर्धछेदापेक्षा पण असंख्यात पट आहे. ही पण पल्ल्याचा असंख्यात्वा भागच येतोय, लोकाचा अर्धछेद पण. कारण हे सगळे तिन्ही पल्ल्याचा अर्धछेद गुणिले पल्ल्याचा अर्धछेद गुणिले पल्ल्याचा अर्धछेद भागिले असंख्यात आहे. म्हणजे तो पल्ल्याचा असंख्यात्वा भागच झाला. परंतु ह्याच्यापेक्षा हे पल्ल्याचा असंख्यात्वा भाग मोठा आहे. म्हणून आता इथं काय ठेवणार आपण? पल्य भागिले अंतर. एवढ्या वेळेला 2 2चा अंक ठेवल्यानंतर लोक येतो. तर तेवढ्या वेळा 2 2चा अंक ठेवल्यानंतर काय येणार? असं तर आहे राशी काय ते. मग ह्या सूत्रानं काढायचं त्याला. आता इथं विरलन राशीचे अर्धछेद भागिले देय राशी किती? एकच आहे. म्हणजे उत्तर एवढंच येणार इथं. हे आपलं सूत्र आहे. त्याचं लब्ध काढायचं तेवढ्या वेळेला त्याचा हे ठेवायचा परस्पर गुणाकार. तर इथं इच्छित राशीचे विरलन राशी किती आहे? हे औदारिक शरीराचे नाना गुण आणि जे प्रमाण आहे ते आहे. इथं 3 पल्य पल्य भागिले अंतर्मुहूर्त. त्याला किती भागायचं? हे फलराशीचे अर्धछेद एवढे आहेत. पल्ल्याच्या अर्धछेदाचा असंख्यात्वा भाग अर्धछेद गुणिले अर्धछेद गुणिले 9. आणि देय राशी तर 2 आहे. त्याच्या अर्धछेदान भागलं की एकच उत्तर येणार. त्यामुळे एक ठेवा किंवा नाही ठेवलं तरी चालतंय. आता त्याला ह्याला भागायचं तर किती उत्तर येते ते? तर ते पल्ल्याचा असंख्यात्वा भागच येणार. कारण का?
हाँ इतने लोग आएंगे ना, उसको रखेंगे उसको. हां तसंच ठेवलंय का? मला वाटतं काय हे करून काढलंय काय असं वाटलं. म्हणजे 3 पल्य आणि हा पण भागाराच आहे ना याचा, म्हणजे ते पुढेच ठेवायचं. अर्धछेदाचा असंख्यात्व भाग, अर्धछेद हे लोकाचे अर्धछेद. तर एवढ्या वेळेला लोक ठेवायचे आपल्याला. हे जे उत्तर आलं असंख्यातच उत्तर आलं. तर किती वेळा लोक ठेवणार? असंख्यात. ह्याचं जे उत्तर येईल असंख्यात, तेवढ्या असंख्यात वेळेला पण लोक ठेवून गुणाकार केल्यानंतर अवधारी शब्दाच्या अनुज्ञाभस्त राशी येणार. म्हणून काय सांगितलं इथं लोकाचा हा घात येणार. हे लोकाचा हा घात तेवढ्या वेळेला लोक ठेवायचं आपल्याला. मग अशी जे आपण सूत्र काढलं होतं ना, ह्याच्या विरलन राशीला ह्या फलराशीच्या अर्धछेद भागीला दे राशीच्या अर्धछेदानं भागलं की जेवढं उत्तर येते तेवढ्या वेळेला फलराशी ठेवायची. म्हणजे फलराशीचा तो घातांक झाला. तेवढ्या वेळेला आपण फलराशी ठेवली की उत्तर येणार. तर एवढ्या वेळेला एवढं जे उत्तर येईल हे पल्ल्याचा असंख्यात्व भागच येणार. कारण हे सगळे राशी कशा आहेत? ही 3 पल्ले आहे. हे अंतर्मुहूर्त पण त्याच्यापेक्षा छोटी संख्या त्यानं भागल्यानंतर हे पण सगळे पल्ल्याचे अर्धछेद. पल्ल्याचे अर्धछेद हे सगळे काय आहे? पल्ल्यापेक्षा छोटी संख्या असंख्यात. आणि ह्यानं भागलं की पल्ल्याचा असंख्यात्व भागच येणार आहे. मग त्या पल्ल्याच्या असंख्यात्व भाग जो येतो उत्तर, तेवढ्या वेळेला काय करायचं आपण? लोकाचा परस्पर गुणाकार करायचा. मग किती लोक येणार? लोक गुणिले लोक झाला एक. एक लोकाचा वर्ग झाला, पुन्हा त्याचा वर्ग, त्याचा पुन्हा वर्ग, म्हणजे असं करत करत गेलो परस्पर. तर असंख्यात लोक हे उत्तर येणार. म्हणून अवधारी शब्दाची अनुज्ञाभस्त राशी किती झाली? असंख्यात लोक. हे असंख्यात आहे. म्हणजे कसे असंख्यात लोक येते ते ह्या सूत्राच्या माध्यमातून काढलं की लोकाचे अर्धछेद प्रमाण वेळेला पण 2-2 ठेवलं की लोक येतंय. तर अवधारी शब्दाचे जेवढे नाना गुणाहानी आहेत तेवढ्या वेळेला आपण 2-2 ठेवलं तर काय येणार? किती लोक येणार? लोकाच्या भाषेत उत्तर मिळालं ना आपल्याला, असंख्यात लोक. आता तसंच वैक्रिक शरीराची अनुज्ञाभस्त राशी काढायची आहे. तर इथं फक्त काय ठेवायचं आपण? हे वैक्रिक शरीराची अनुज्ञाभस्त राशी ठेवायची. 3 पल्ल्याच्या जागी काय येणार तिथं? 33 सागर. म्हणजे 330 कोडाकोडी पल्य. काय येणार इथं? 33 सागर म्हणा किंवा 330 कोडाकोडी पल्य म्हणा. ते एकच होतं. मग सगळं गणित तसंच येणार फक्त. तिथं 3 पल्ल्याच्या ठिकाणी 33 सागर येणार, बाकी सगळं तिथंच येणार. परंतु जे उत्तर येणार ते भाज्य राशी किती गुणित झाली ते 3 पल्य आहे, एवढंच फरक झाला ना. आणि 33 सागर आहे. मग 33 सागराचे काय केले आपण? 330 कोडाकोडी पल्ले झाले. कोडाकोडी पल्ले 33 सागराचे. मग ह्याची जी अनुज्ञाभस्त राशी आली असेल असंख्यात लोक, त्याच्यापेक्षा ह्याची किती मोठी येणार? तर ह्याच्यापेक्षा ही गुणित किती आहे? 110. कारण 330ला पण 3 पल्ल्याने भागलं तर किती उत्तर येणार? 110. पल्ले पल्ले जाणार. 110 कोडाकोडी एवढं पट येणार. अवधारी शरीराची जे काही हे आहे राशी त्याच्यापेक्षा ही वैक्रिक शरीराची 110 कोडाकोडी गुणित ती भाज्य राशी आली. म्हणजे मग ह्याच्या वेळेला आपण हे काढू अनुज्ञाभस्त राशी, तर ह्याच्यापेक्षा किती पट येणार ती? म्हणजे त्याचं जे असंख्यात लोक आलं ह्याचं त्याच्यापेक्षा किती पट येणार?
नाही 110 कोडाकोडीची काय करायची आपण 2-2चा अंक ठेवून गुणा करायचं. जी राशी येईल तेवढे काय होणार ह्याच्यामध्ये असंख्यात लोक गुणित होणार तेवढे. हे असंख्यात लोक 110 कोडाकोडीचं जे प्रमाण येईल तेवढ्या वेळा ठेवून परस्पर गुणाकार करायचं. कारण आता आपण इकडं हेच गणित तसं करू शकतो आपण. आता काय करायचं इथं औदारिक शरीराचं ठेवायचं. तीन पल्य भागिले अंतर्मुहूर्त एवढ्या वेळा 2-2चा अंक ठेवून ते औदारिक शरीराची आणलेल्या राशी आली. तर आता एवढ्या वेळेला ठेवल्यानंतर हे किती वेळा ठेवायला लागणार आपल्याला असं येणार ना. ही विलन राशी ज्याला ठेवली त्याला किती आला असंख्यात लोक उत्तर आलं आपलं औदारिक शरीराचं. आता आपल्याला एवढ्या वेळेला 2-2चा अंक ठेवायचं तर किती राशी येणार. तर हे जे आपण भागून उत्तर येणार ते किती येणार 110 कोडाकोडी गुणित येणार. म्हणजे ही राशी आपण 110 कोडाकोडी वेळा ठेवून औदारिक शरीराची तेवढ्या वेळ ठेवून परस्पर गुणाकार केला की काय येणार वैक्रिक शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी येणार. परत एकदा सांगते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला थोडं. आता आपण जसं केलं होतं तसंच हे औदारिक शरीराचे काय आहेत नाना गुणाने. तेवढ्या वेळेला आपण 2-2चा अंक ठेवला तर औदारिक शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी किती आली असंख्यात लोक आली. तर जी काय आली असेल ती आता आपल्याला वैक्रिक शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी नाना गुणहानी आहेत तेवढ्या वेळा 2-2चा अंक ठेवून किती राशी येणार. तर ह्याच पद्धतीने आपण गणित केलं ते. इथं काय 333 असली ते आता 330 कोडाकोडी पल्य भागिले अंतर्मुहूर्त आहे तिथं. त्यालाच हे ना भागायचं आता आपल्याला इथं थोडं तर 3 पल्य भागिले अंतर्मुहूर्त आहे. मग अंतर्मुहूर्त केलं आणि तर 3 काय केलं आपण 110 आणि पल्ले केलं 110 कोडाकोडी आलं उत्तर. मग 110 कोडाकोडी वेळेला काय ठेवायचं हे असंख्यात लोक त्याचा घातांक काय येणार असंख्यात लोकांचा 110 कोडाकोडी येणार. पल्ले नाही पल्ले गेलं की म्हणजे ही राशी आपण किती वेळा ठेवायची 110 कोडाकोडी वेळेला. कोडाकोडी वेळेला ज्याच्यावर 14 शून्य येणार कोडाकोडी म्हटल्यानंतर. एका कोटीचे शून्य 7 आणि कोडाकोडीचे शून्य 14 येतात. जे 110 वर आपण 14 शून्य येईल तेवढ्या वेळेला आपण असंख्यात लोक ठेवून गुणाकार केला की ही वैक्रिक शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी येते. म्हणजे थोडक्यात काय करायचं नाही आपल्याला असंख्यात लोक गुणिले असंख्यात लोक. ह्याच्यापेक्षा औदारिक शरीरापेक्षा वैक्रिक शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी किती आहे असंख्यात लोक गुणिले असंख्यात लोक. एवढं तर लक्षात राहील की नाही सगळ्यांच्या. औदारिक शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी असंख्यात लोक तर वैक्रिक शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी ह्याच्यापेक्षा असंख्यात लोक गुणित करायचं. हे तिथं झालं होतं तुम्ही नव्हता सगळेजण आपलं काय मार्गणीमध्ये घेतलं होतं कारण ती गाथाच आहे 215 नंबरची. असंख्यात लोक गुणित असंख्यात लोक कुणाची अन्योन्याभ्यस्त राशी आली वैक्रिक शरीराची. ती कशी आली तर आपण लोकाच्या बला भाषेतनं ह्याचं उत्तर काढलं असंख्यात लोक
आणि अवधारिक राशीपेक्षा ही 110 कोडाकोडीनं गुणित राशी आहे, भाज्य राशी, म्हणून त्याच्यापेक्षा तेवढे गुणकार जास्त आले, म्हणून असंख्यात लोक गुणित असंख्यात लोक आलं. म्हणजे अवधारिक क्षरापेक्षा वैकृत क्षराची अनन्यभ्यस्त राशी खूप मोठी आहे, म्हणजे असंख्यात लोक गुणित आहे. आणि आहारक क्षराची अनन्यभ्यस्त राशी किती येणार? संख्यात वेळा 2 2चा गुणाकार करायचा तर संख्यातच येणार ना. संख्यात त्याची नाना गुणाने आहे आणि त्याचा 2 2 वेळेला अंक ठेवून गुणाकार करायचा त्याची नाना गुणाने जेवढे असतील तेवढ्या वेळेला, तर त्याचं उत्तर किती येणार? संख्यात. फक्त आता 2 वेळा संख्यात करू, मोठी येणार नाना गुणाने पेक्षा, संख्यात गुणिले संख्यात येणार. आता कारमान शरीर आणि तेजस शरीराची काढायची अनन्यभ्यस्त राशी. आता एक कारमान शरीराची जी राशी आहे ती पहिला काढून म्हणजे एकदम सोपं आहे. तर पल्ल्याचे अर्धच्छेद वजा त्याच्या वर्गशलाकाचे अर्धच्छेद अशी राशी आहे, म्हणजे वजा राशी आहे, त्याला म्हणतात ऋण राशी आहे. याच्यामध्ये ही ह्या राशीतून ही राशी वजा करायची. मग हे जे जर आपल्याला एवढ्या वेळा 2 2 अंक ठेवून आपल्याला काय काढायचं, त्याची अनन्यभ्यस्त राशी. म्हणजे एवढ्या वेळा आपण काय ठेवणार? 2 2चा अंक ठेवणार. 2 गुणिले 2 गुणिले 2चा घातांक आहे. तर आता ही तर ह्याच्यातून ही वजा राशी म्हणजे कसं काढायचं? तर ह्या जे पहिल्यांदा काढून घ्यायचे ह्या मूळ राशीचे, आणि मग वजा राशीचे जे येतील ते वेगळे काढायचे आणि त्याला भागायचं. वजा राशीचे जे अर्धच्छेद हे असतात ना संख्या, त्याचे जेवढ्या आपण अर्धच्छेद काढू ती ही होते भाज्य राशी आणि होते भाजक राशी. आता उदाहरण अंक घेतलं ना तुम्हाला लगेच लक्षात येईल. इथे समजा आपल्या आता किती आहेत? 8 वजा 2 अशी राशी आहे. ही 8 आहेत आणि 2 आहेत असं समजा. तर किती येणार? किंवा आपलं ह्याच आता आपण काढलं ते तेच घेऊ, 16 वजा 2 आहे अशी राशी घेऊ. मग काल काढले होते आपण, 16 वेळा 2 2चा अंक ठेवला तर 536 येतात. 2. मग आता हे जे 2 2 वेळेला हे जे ठेवल्यानंतर किती राशी येईल? तर हे उत्तर काढण्यासाठी हे 16 वेळेला 2 2 ठेवायचं. पहिला जे उत्तर आलं ते काय येणार? 65,536 येईल. हे माहिती आहे म्हणून आपण लगेच काढतो. आणि वजा 2 आहे, ह्याच्या जेवढं 2चे आता अर्धच्छेद वेगळे काढून 2चं हे वेगळं काढून घ्यायचं. 2 गुणिले 2 किती आलं? 4. मग 5,536 आपण 4 भागलं तर ह्याचे हे उत्तर आलं, म्हणजे 16,384. मग आता आपण समजा 16 वजा 2 किती आले? 14. 14 वेळा 2 2चा अंक ठेवून जर राशी काढली तर हीच येणार, 16,384 येणार. आणि असे काढले आपण 16चे वेगळे करून ह्यानं भागलं तरी पण तीच राशी येते. म्हणून ह्या असंख्याताच्या गणितामध्ये आपण अशी ह्या पद्धतीनं काढायचं. म्हणजे ह्या पल्ल्याच्या अर्धच्छेदाच्या प्रमाण वेळेला 2 2 ठेवायचं. विरलन राशी काय करायची? पल्ल्याचे अर्धच्छेद आणि त्याच्यावर 2 2 ठेवायचे. परस्पर गुणाकार केल्यावर कोणती राशी येणार? कोणती राशी येणार? 2 2 ठेवल्यावर काय राशी येणार? कोण उत्तर देते? द्या, महाराज तर देतील. आता मग अशी नेम सांगितलं सोपा, ज्याचे अर्धच्छेद असतील तेवढ्या वेळा 2 2 ठेवले की तीच राशी येते, पल्ले येणार. पल्ल्याचे अर्धच्छेद आहेत आणि तेवढ्या वेळा आपण 2 2 ठेवून गुणाकार केलं तर काय येणार? उत्तर पल्ल्याच येणार. ज्या राशीचे अर्धच्छेद असतात तेवढ्या वेळा आपण 2 2 ठेवलं आणि परस्पर गुणाकार केला की काय येते? ती राशीच येते. म्हणजे पल्ल्याचे अर्धच्छेद आहेत तेवढ्या वेळा आपण 2 2 ठेवल्यानंतर काय येणार? पल्य येणार. म्हणजे याचं भाज्य राशी किती येणार? पल्य. आणि आता त्याच्या वर्गशलाकाचे अर्धच्छेद आहेत तेवढ्या वेळा आपण 2 2 ठेवले तर काय राशी येणार? कुणाचे अर्धच्छेद आहेत? वर्गशलाकाचे. मग काय येणार? वर्गशलाकाचे येणार.
वर्गशलाकाचे अर्धच्छेद प्रमाणापर 2-2 ठेवल्यानंतर उत्तर काय येणार? वर्गशलाकाच येणार. म्हणून पल्य भागिले पल्ल्याच्या वर्गशलाका ही कारमान शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी आली. म्हणजे पल्ल्याचा असंख्यात्व भागच आहे. म्हणजे किती नाना गुणांनी कमी ते लक्षात येते. ह्याच्या अन्योन्याभ्यस्त राशी आली असंख्यात लोक, आणि ह्याची किती आली? पल्ल्याचा पण असंख्यात्वा भाग. कारण पल्ल्याला पल्ल्याच्या वर्गशलाकानं भागलं तर तो पल्ल्याचा असंख्यात्वा भागच झाला. कारण वर्गशलाका त्या कमीच असतात ना पल्ल्याच्या. म्हणून कारमान शरीराची अन्योन्याभ्यस्त राशी किती आली? पल्य भागिले वर्गशलाका. हे दोन्ही कायम लक्षात ठेवा. तुम्हाला कायम सगळ्याकडे उपयोग येणार. हे अवधारी शरीराचं काय सगळीकडे येत नाही, परंतु ते कारमान शरीराचं सगळं कर्मकांडमध्ये, लब्धिसारमध्ये, ह्याच्यामध्ये सगळ्याकडं हे लक्षात येते. कारमान शरीराचं तर नाना गुणहानी आणि अन्योन्याभ्यस्त राशी हे लक्षात ठेवायची. पल्ल्याचा अर्धच्छेद भागिले वर्गशलाकाचे वजा वर्गशलाकाचे अर्धच्छेद एवढ्या कारमान शरीराच्या नाना गुणहानी आहेत. आणि त्याचे तेवढ्या वेळेला आपण 2-2चे अंक ठेवून परस्पर गुणाकार केला तर काय येते? पल्य भागिले वर्गशलाका येतात. आता त्याच्यापेक्षा तेजस शरीराच्या अन्योन्याभ्यस्त राशी किती येणार? कारण ह्याच्यापेक्षा असंख्यात पट आहे. मग जेवढं त्याच्या जास्त आहेत अर्धच्छेद, तेवढ्या वेळेला आपण अंक 2-2चे अंक ठेवून गुणाकार करणार तर ती राशी काय होणार? ही गुणित राशी आहे त्याची. तर ती त्याच्यामध्ये अधिक होणार ना. असंख्यात कल्पकाळ येणार आहे उत्तर. तेजस शरीराच्या अन्योन्याभ्यस्त राशी किती येतात? असंख्यात कल्पकाळ. म्हणजे सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग ठेवले तिथं. त्याचं पण ते मोठी प्रोसिजर केले ते राहू देत आता. येणारे बहुते 3:30 वाजून गेले. बस करा. आता हे थोडक्यात आणि उद्या सांगते. ह्याचं किती उत्तर येते? कल्पकाळ, असंख्यात कल्पकाळ किंवा सूच्यंगुलाचा असंख्यात्वा भाग. हे सूच्यंगुल आहे, त्याला असंख्यातानं भागलं, तेवढं उत्तर येते. ह्याच्यापेक्षा असंख्यात पट जास्त येतं, त्याचं उत्तर पण तेवढं जास्त येणार. ते आपण मग अशी विरलन दे केलं ना, त्याप्रमाणे ठेवलं की येते. अभी जो विरलन किया था तो उसमें ये रखेंगे विरलन, 2-2 रखेंगे, उसका ये आता है पल्ले की वर्गशलाका आती है. तो इतने बार ये असंख्यात गुना है, इतने बार 2-2 का अंक रखने पर क्या आएगा? ये चला जाएगा. और जो ये असंख्यात हैं उतनी बार ये राशि रखेंगे तो असंख्यात पल्ले आ जाएगा. हाँ, असंख्यात कल्पकाळ प्रमाण त्याचे जेवढे समय आहेत तेवढे. आता हे आपण एवढं काढून घेतलं ना, उद्या आता आपल्याला पटपट नुसतं काय करायचंय, ते रचना कशी होते ते सोपं आहे एकदम. एवढं अवघड नाही आहे, ते एकदम सोपं आहे. हे काय ते अलौकिक गणित आहे ना, त्यामुळे आपल्याला अवघड वाटतंय ते. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञान दर्शन स्वरूपी आहे. शुद्धोऽहं एकोऽहं ध्रुवोऽहं ॐ. विसर्ग. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्झा